हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरि जय राम जय राम कृष्ण जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले वो ताजनी सुख झाले वो ताजनी सुख झाले वो ताजनी रूप पाहता लोचनी मनोनी विठ्ठली आवडी मनोनी विठ्ठली आवडी विठ्ठल बरे बाबा
राम कृष्ण हरे जय जय 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 राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम हे देव आहे 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 हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर ज्योतने भाई हृदय मंदिर ज्योतने भाई हृदय मंदिर ज्योतने भाई हृदय मंदिर ज्योतने भाई देव आहे 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 हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर शोधून पाहे हृदय मंदिर ज्योतने भाई हृदय मंदिर ज्योतने भाई हृदय मंदिर ज्योतने भाई हृदय मंदिर ज्योतने भाई देव नटला नाना देव नटला नानावरी देव नटला नाना देव नटला नानावरी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भक्तासाठी प्रकटला भक्तासाठी प्रकटला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला भारत्यांचा वाहिला देव नटला नाना परी देव नटला नानापरी देव नटला नाना परी देव नटला नानापरी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी भरोरी उरला चराचरी जनी म्हणे भक्तांसाठी हरी भक्ताला जनी म्हणे भक्तांसाठी हरी भक्ताला वेळा झाला जगजिठी वेळा झाला जगजिठी वीणा झाला जगजेठी वीणा झाला जगजेठी वीणा झाला जगजेठी वीणा झाला जगजेठी जनी म्हणे भक्तांसाठी हरी भक्ताला जनी म्हणे भक्तांसाठी हरी भक्ताला वेळा झाला जगजिठी वेळा झाला जगजिठी वीणा झाला जगजेठी वीणा झाला जगजेठी वीणा झाला जगजेठी वीणा झाला जगजेठी देव नटला नाना परी देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी भरोनी उरला चराचरी वरोनी उरला चराचरी वरोनी उरला चराचरी वरोनी उरला चराचरी विठोबा रखुमाये विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा हे विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठ्ठल राम विठ्ठल 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 टाळी वाजवा टाळी
टाळी टाळी टाळी टाळी टाळी विठ्ठला 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 कुंडली कवरदा विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज हर 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 महा गोपाल कृष्ण भगवान जय श्रीराम हला विठ्ठला 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 टाळी 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव विश्व संत जगद्गुरु तुकाराम महाराज सब संतन की छत्रपती शिवाजी महाराज भारत माता की बने की देवा हे देवा हे देवा हे देवा हे हृदय मंदिरी शोधून पाहे देव नटला नाना परी भरून उरला चराचरी भक्तासाठी प्रगटला भार त्यांचा किंवा त्यांचा भार वाहिला देव नटला नाना परी भरून उरला चराचरी जनी म्हणे भक्तांसाठी जनी म्हणे भक्तांसाठी वेळा झाला जग जेठी देव नटला नाना परी भरून उरला चराचरी महायोग पिते तटे भीमरथ वरम पुंडरिकाय दातु मुनींद्रहि समागत्य तिष्ठन्तमानंद कंदं परत ब्रह्मलिंगम भजे पांडुरंगं पांडुरंग करो प्रथम नमन पांडुरंग करो प्रथम पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांच्या अधिकरण तिची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो ने आता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवांची मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरिया वारकरी संतांच्या
जाया वार करी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रथम ही गुरु को शीश नमावो हरि चरणों में ध्यान लगाओ मंगल भवन मंगल हरि रघुव शुभ शरद अजिर बिहारी कहे विभीषण सुनो हनुमंता राम कृपा बिन मिले नहीं संता जय 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 हनुमान गोसाई कृपा करो गुरुदेव के नाई राम सिया राम जय जय राम राम सिया राम जय माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम ऐसे देई प्रेम काही काळ ऐसे देई प्रेम काही प्रेम काही माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे वरणी गुण नाम माझी वाणी तुझे हृदय मंदिरी शोधोनी पाहे देव नटला नाना परी भरोनी उरला चराचरी आनंद कंद सच्चिदानंद घन भगवान पंढरीश पांडुरंग परमात्मा यांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करीत असताना तुम्हाला सर्वांच्या समोर जो अभंग म्हणून दाखवलाय विश्वभूषण हिंदुस्थानातला महाराष्ट्राचं वैभव पंढरपूर निवासी भगवान परमात्म्याचे लाडके निकटचे जवळचे असणारे भक्त संत शिरोमणी संत नामदेव महाराज त्या नामदेव महाराजांच्या दरबारामध्ये दाशीच्या ना मोलकणीच्या रूपाने धुले भांडे करणारे आमचे संत जनाबाई त्या संत जनाबाईंचा 4 चरणांचा देवाचं अस्तित्व सिद्ध करणारा सुंदर असा बहुतेकांच्या परिचयाचा अभंग आहे विठ्ठल अभंग 4 चरणांचं संत जनाबाईंचा देवाचं अस्तित्व सिद्ध करण्याचा ओळख करून देणे कोण कोणाची ओळख करून देऊ शकतो ज्याचा आणि त्याचा पहिला जुना परिचय एकमेकांची माहिती देऊ शकतो तुमचा माझा फारसा परिचय नाही माझा अजून झालाय का नाही तुम्हाला माहित नाही किती वेळा झालं सांगता येणार नाही तुमचं कोणत्या बँकेत अकाउंट आहे मला माहित नाही माझ्या अकाउंटला बॅलन्स आहे का डेबिट मला सांगता येणार नाही येईल का सांग तुम्हाला किती बायका आहेत मला सांगता येतील का कधी सांगता येते जेव्हा तुमचा आणि माझा दाट संबंध येईल मी तुमच्याबद्दल तुम्ही माझ्या ज्या अर्थी संत जनाबाई देवाच्या बाबतीत बोलतात देवाची माहिती देतात देवाची ओळख करून देतात त्या अर्थी जनाबाईचा आणि देवाचा संबंध जवळ असणं अत्यंत गरजेचं आहे तुम्हाला सगळ्यांच्या मध्ये एक शंका येईल महाराज
जरी तुम्ही मंडपात बऱ्याच वर्षातून कीर्तनासाठी आला असला, अनेक वर्ष गेली 14 वर्ष मी या ठिकाणी अखंड नाम सप्ताह करतोय. 14 वर्ष ना वाटतंय, म्हणजे 13 वर्ष पूर्ण आणि 14 वर्षाचा आता तिसरा दिवस. तिसरा का चौथा आहे? तिसरा आहे. म्हणजे 14 107वं कीर्तन आज. उद्या बरोबर एक माळ पूर्ण होईल. 108 कीर्तन होतील उद्या दशरथी महाराजांचं. वारकरी माणूस निवडल्याबरोबर तुम्ही 8व्या कीर्तनाला 108 कीर्तन आपण या ठिकाणी आहे की नाही. महिला संतांचा अभंग कीर्तनासाठी निवडलेला मी फारसा पाहिला नाही महाराज. 5 नेमका त्याची 2 कारण, एक व्यावहारिक कारण आहे, दुसरं परमार्थिक कारण आहे. मी पहिले तुम्हाला परमार्थिक कारण सांगेन, व्यावहारिक कारण सांगतो. राजकारण असेल, समाजकारण असेल, परमार्थ असेल, प्रपंच असेल, महिला मंडळ सध्या आपल्या खांद्याला लावून बरोबरीने उभे राहिलेले आहेत. राज्यकर्त्यांनी सुद्धा त्यांना आता 50% आरक्षण दिलं. जिथे त्यांना स्थान भेटत नाही ते अतिक्रमण करायला लागलेले आहे. सप्ताहामध्ये सुद्धा महिलांनी अतिक्रमण करू नये. कीर्तन काढता झाल्यात महिला आता, पण एखादा तरी आठवड्यातला अभंग महिला संतांचा व्हावा म्हणून मुद्दामून त्यांना तोला म्हणतो स्थान असावं म्हणून महिला संत हे व्यवहारिक कर. दुसरं अभंग लिहिला जनाबाईंनी, पण संकल्प नामदेव महाराजांचा आहे. नामदेव महाराजांची संकल्पना असल्यामुळे अभंग नामदेव महाराज म्हटलं तरी मुस्लिम इकडे जरी म्हणजे नाम, त्याचं कारण असं आहे, मला सांगा, संकल्प महत्वाचा असतो. हा सप्ताह कोणी उभा केलाय यापेक्षा तो टिकवला कोणी याला महत्व असतं. कोणतंही कार्य उभं करणं एवढं सोपं नाही, संकल्पना महत्वाची. आता किती वर्ष चाललं, ज्यांनी स्थापना केलेली आहे त्यांचं नाव असतं. आता परवा दिवशी काहीतरी वाद झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली. एकटे होते का घटना लिहायला? अनेक होते, पण त्यांची संकल्पना होती. ते मुख्य त्या टायमाला मुख्य प्रवर्तक होते, त्यांचं नाव. सप्ताह कोणी सुरू केला किंवा गावातलं एखादं काम असेल, सरपंचांनी, गाव सरपंच काम करत नाही पण नाव सरपंचाचं असतं, महापौराचं नाव असतं, नगरसेवकाचं नाव असतं, एखाद्या कुठे मोठा प्रकल्प झाला त्या मंत्र्याचं नाव असतं, त्या सहकार्याचं नाव त्या टायमाला. काम ते करत नाहीत, पीएससीत बसून निर्णय घेतात, पण संकल्प मत. आजचा अभंग लिहिला जनाबाईंनी, पण संकल्प नामदेव महाराजांचा आहे. तुम्ही मला संकल्प भजन करा सांगतो. विठ्ठल माझ्या वारकरी संप्रदायातील 15-20 कुटुंबातली 15 माणसं एकत्रित आली तर चर्चा होते. ते काय माहितीये, वर्ण विषय हा वर्णन करण्यावर अवलंबून असतो. शेतकरी जमलं की शेतातली चर्चा, बुडारी जमल्यावर राजकारणातली चर्चा, गायक जमल्यावर रागाची चर्चा, वादक जमल्यावर बोलाची चर्चा, सुना जमल्यावर सासूची चर्चा. ज्याला काहीच उद्योग नाही सगळ्या गावाची चर्चा. रामभाऊ काही कळलं की नाही तुमचं? नाही भाऊ, तो मागता तुझा, त्याचं काय काही नाही म्हणत, त्याने विकायला काढले, तुला घ्यायचंय का? तंबाखूच्या पुढीला पैसे देत नाहीत पोरं, कशाला शायनिंग मारतो? जाऊ दे म्हणा, आपल्याजवळ पण पैसा नाही द्यायला काय करतं आपल्या ते समोरचा कळलं का? समोरचा अरे भाऊ बन तुझा, त्याचं काय काही नाही म्हणलं, त्याची पोरगी जावायला टाकून दिली, तुला नांदवायची का? आपण नको त्या गोष्टीला व्हॅल्यू देतो म्हणून आपल्या चर्चेला फारसे व्हॅल्युएशन दिले. पण आज संत चर्चा करतात आणि माझा दावा आहे, तुम्ही कोणत्याही संतांचा कोणताही ग्रंथ कधी उघडून पहा, संतांनी मानवाबद्दल बोललेलं तुम्हाला फारसं कुठं सापडतं. त्याचं कारण आहे, संतांना माहिती आहे मानवाच्या बाबतीत चांगलं बोललं दोष लागू शकतो, वाईट बोललं तर दोष लागू शकतो. उदाहरण देईल मी. समजा एखादा माणूस माळबीळ घालून बुक्का लावून गंधबिंद लावून जर पुढे बसला, माझ्यासारखा अनोळखी केंद्र सहज बोलून जातो, त्या माणसासारखा सज्जन माणूस नाही. जर त्याचा नेमका हायवेला 2 नंबरचा धंदा असला, दोष लागणार की नाही? लागला. एखादा माणूस सज्जन आहे पण वेश तसं वाटत उगा असं रांगडत बसते डाकू सारखं. माझ्यासारखं जर बोललं की माणसासारखा गुंडाळ माणूस नाही, आणि तो जर बिचारा धार्मिक असला तरी सुद्धा दोष लागू शकतो. हे संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलते, बोलण्याची नाही आता देवाविना, आणि देवाबद्दल बोलतात. दुसरं गणित वाईट वागणारा माणूस शेवटपर्यंत वाईटच वागेल असं गणित नाही. काही वाईट वागणारी माणसं कालांतराने सुधरू शकतात, चांगली वागणारी माणसं बिघडू शकतात. मोठमोठी उदाहरण, 60,000 वर्ष झाडाचा पाला वरबडून खाणारे आमचे विश्वामित्र शेवटच्या क्षणी बिघडले. 1000 वर्ष तपश्चर्या करणारी पराशर ऋषी, त्यांच्या चित्ताची त्यांना आमची झाडकी पत्ती आहे, हे चांगले वागत होते, नंतर बिघडली. काय बिघडलेली माणसे सुधरू शकतात. ज्या आजामेळ्याने आयुष्यभर पापच केली त्याला शेवट विमान घ्यायला आलं. ज्या वाल्या कोळीने आयुष्यभर मर्डरच केली त्याचं नंतर इतकं पुण्य झालं की प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर 100 कोटी श्लोकात रामायण लिहिण्याचं पुण्य त्याला प्राप्त झाले. संतांना माहीत असल्यामुळे संत मानवाबद्दल बोलत नाही.
देवाबद्दल चांगलं, देवाबद्दल वाईट. निंदात वाचतो ती करावी देवाची, कीर्ती मानवाची वरणू नये, कीर्ती मानवाची वरणू नये. करावी देवाची, कीर्ती मानवाची वरणू नये, कीर्ती मानवाची वरणू नये. करावी देवाचे, कीर्ती मानवाची वरणू नये, कीर्ती मानवाची वरणू नये. स्तुती करावी देवाची, कीर्तिमान का मानव कधी धोकादोष होते संतांना माहित असल्यामुळे माझ्या संतांचा विषय देवाबद्दल नाही. आता देवाबद्दल बोलत असताना सगळ्यांची मतं सारखी असतील का? ते इथे बसलेल्यांपैकी तुम्हा सगळ्यांना माझं कीर्तन आवडेलच असं गणित नाही. काहींना बिलकुल आवडणार नाही, काहींना खूप आवडेल, काहींना आवडेल नाही तर आवडेल. श्रवण भक्ती कर्तव्य म्हणून कीर्तन ऐकायचे. व्यक्ती तितक्या प्रकृती आहेत. साधं एक कुटुंब जरी असलं सगळ्यांची मतं सारखी नसतात. जर एकाच कुटुंबाची ही कंडिशन आहे, ती 15-20 कुटुंबातली 15-20 सगळ्यांची मतं सारखी कशी असतील? बाकीची म्हणायला लागली या जगातामध्ये कुणाला वटवायचं, कुणाला पाडायचं, कोण आंधळ, कोण पांगळ, कोण श्रीमंत, कोण गरीब, कोण ज्ञानी, कोण अल्प, ही सगळी सत्ता त्या चाले हे शरीर. कवनाचे सत्य कोण बोलवे ते हरवीने देखवी ऐकवी, एक वृक्षाचे पान हलवे, एक भगवान परमात्मा सगळं जगात. बाकीचे म्हणून नाही. संत मोठं नाही, देव मोठा आहे. संत देव, संत देव झाली दरादरी. मत सांगा, देव मोठा आहे का संत मोठी आहे? तुम्हाला जे वाटत ते सांगतो. लोकशाही घाबरायचं नाही. संत मोठे जॅकेटवाले नक्की पहा बरं का. संत मोठे आहेत. बरं मला सांगा, तुमचे संत कितीही मोठे असले, पंढरपूरला कोणासाठी जातात ते? देवासाठी. मग कोण मोठे? देव. आता बरीच माणसं फोडली, आणि ज्याला माणसं फोडता आली तो मोठा फोडाली. राजकारणात पैसाच पाहिजे असं नाही वैभव महाराज. राजकारणात माणसं कळली पाहिजे. उदाहरण देऊ का तुम्हाला? पवार साहेब माइंड लोक कळली. आता जर गुगलला तुम्ही सर्च केलं ना, भारतात नाही वर्ल्ड स्ट्रॉंग पॉलिटिकल लीडर, 4थ्या क्रमांकाचं नाव पवार साहेबाचं दिसेल तुम्हाला गुगलला. आज मी 1.5 वर्षापूर्वी जरांगे नावाचा माणूसच कोणाला माहित नव्हता. 6 पत्राचं घर आहे. पुढचे 6 म्हणजे 6 पत्र, मागचे 6 पत्र, असे 12 पत्राचं घर. भिंतीला प्लास्टर नाही. नस सापडली, लोक कळली. शिवाजी महाराजांबरोबर लोक बसवायला लागली त्यांनी. चहा विकणारे मोदी, चहा विकणारा माणूस, चाय, गरम चाय, अद्रकवाला चाय, त्यात बाईवर बाई ना म्हणते. भाग्याने पक्ष सोडून द्या, पण भाग्याने आपल्याला एवढा स्ट्रॉंग पंतप्रधान भेटला की जगात जेव्हा काही होतं पहिला फोन माझ्या पंतप्रधानाला येतो, तिथून बाकीच्या सगळे सूत्र हलतात. शिक्षण नाही, चहा विकणारा माणूस. अजून राजकारणात एक बाप माणूस होऊन गेला. आयुष्यात त्या माणसाने कधी कुणाच्या पायरीवर जाऊन कॉम्प्रोमाइज नाही केलं. कोणाला काय काशी करायचं त्यांनी मातोश्रीवर यायचं. पैसा नाही, चित्र काढणारा माणूस. भारताच्या बाहेर चर्चा व्हायची पाकिस्तानात, बाळ ठाकरे कोण आहे? बाबरी पाडली. जर माझे शिवसैनिक असतील मला गर्व आहे त्याचा. ठराविक माणसं, तर माणसं कळली पाहिजे. माणसं. आता काय मत तुमचं? संत का देव? काय मत? देव का संत? संतच का? हे जरा कट्टर दिसतात ते म्हणा, काही म्हणा महाराज तुम्ही. आणि एक सांगतो मला, निष्ठेला खूप महत्व आहे. राजकारण असेल, समाजकारण असेल, परमार्थ असेल, प्रपंच, निष्ठावान माणसाला सुरुवातीला जरी त्रास झाला, शेवट त्याचा विजय असतो. ये होता रहता है भैया, इधर उधर जाना आना, सत्य पे आना जाना. बाकी जो निष्ठावान है वही यश में आएगा बाद में. देखो जाने दो, तिकडे जात नाही. त्यांचं म्हणणं संतच मोठी आहे. बरं मला अजून सांगा, तुमचे संत कितीही मोठे असले, आमच्या देवाचं भजन करतात ते, मग कोण मोठे? देव आहे ना. त्यांचं मत आहे आता देव. तुमचं संत, तुमचं मत काय? आता देव. आता मला तुमचा देव काळा आहे का गोरा आहे?
आंधळा आहे का पांगळा आहे, कोणत्या सांगीत पडलो, त्याला उजळात कोणी आणलं? मग कोण मोठं आहे? आणि येला रोपावळे, आणि येला रोपावळे, माझे संत मोठे आहेत, मी काही विशेष नाही. जेव्हा अयोध्येतल्या राम जन्मभूमीचा आणि बाबरी मस्जिदीचा वाद संपुष्टात आला नव्हता, त्याच्या 2 वर्ष अगोदर केंद्र सरकारने कोर्टापुढे अहवाल सादर केला होता. अहवालात दडदडीत म्हणतो की प्रभू रामचंद्रच जन्माला आले नाहीत, रामायणच घडलं नाही, सेतुबंधाचा प्रश्न शिल्लक राहत नाही. तुम्ही लोकांनी सकाळ पेपरात बातमी वाचली असेल, भारतात हिंदू जनता खवळली, जाळपोळ सुरू झाली, निदर्शनं सुरू झाली, केंद्र सरकार घाबरलं, अहवाल मागे घेतला, जनतेची माफी मागितली. पण देवाचं अस्तित्व नाकारण्याची हिंमत केंद्र सरकारने केली. माझ्या हिंदुस्थानामध्ये सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेला सामान्य शेतकरी पुरुष, काय देवाबद्दलचं अस्तित्व अंतकरणात निर्माण झालं कोणास ठाऊक. देवाबद्दलचं अस्तित्व प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत जावं. सगळ्यांनी एक उठून भक्तीच्या दिशेने धाव घ्यावी म्हणून आपलं मनोगत कागदावर उतरवून समाजाच्या पुढे मांडण्याचा अट्टहास केला, प्रयत्न केला. पण त्याही काळी बऱ्याच दुष्टदुर्जनांना सहन झाली. दुष्टदुर्जन म्हणजे त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाच्या घरी गेले, त्यांना बेदम मारहाण केली. तेवढं थांबले नाहीत, त्यांनी लिहिलेली सगळी कागद हिसकावून घेतली. अक्षरशः त्या कागदांना मोठमोठाली दगड बांधून इंद्राणीच्या डोहात बुडवण्याचा प्रयत्न केला, अट्टहास केला. पण मायबापा तोपर्यंत माझ्या त्या सामान्य शेतकरी कुटुंबातल्या माणसाची इतकी ताकद वाढली, इतकी पावर वाढली होती, जी कागद इंद्राणीत बुडवले. कागद तर भिजलाच नाही, त्या कागदानं जी दगड बांधली होती ती दगड देखील थर्माकोल सारखे हलकवून पानावर तरंगू लागली. तारी याला जैशाला ह्या, तारी याला जैशाला ह्या, समर्थ जेने केला हा पुरुष, देवाने बांधलेला पूल केंद्र सरकारला शोधून सापडत नाही. माझ्या जगद्गुरु तुकारामांची गाथा तर शंका काय ते कुणाला. जेवढे जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोकांत झाले, कोणासाठी झाले देवाचे अवतार? हा, देवाचे अवतार कोणासाठी? किती अवतार झाले देवाचे? देवाचे अवतार किती? 10. शास्त्राच्या दृष्टीने पाहिजे तर 10 अवतार, 10 पैकी 9 झालेत, 10वा कलंकी शिल्लक. हे झालं शास्त्राच्या दृष्टीने. भागवतकारच्या दृष्टीने भागवतामध्ये देवाचे अनंत अवतार आहेत. आपलं 24 अवतार दाखवलेले आहेत. आणि वारकरी संप्रदायाच्या दृष्टीने जर पाहिजे अनंत अनंत अवतार घेशी भक्ताकारणे कनवाळो कृपाळो दिना लागे उद्धरणे. अवताराच्या राशीत तो हा उभा विटेवरी, शंख चक्र गदा पद्मसहित हरी. अनंत अवतार आहेत. पण जेवढे जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोकात झाले, तुम्ही आपण सगळ्यांनी वाचले, ऐकले, पाहिले, त्यातला एखादा तरी अवतार देवाचा देव मेल्यानंतर जिवंतपणे मृत्यू लोकातलं शरीर गुण वैकुंठात जाण्याचं एखादा अवतार पाहिला देवाचा? देवाला एकही अवतार शक्य नाही. माझ्या हिंदुस्थानाचं नाक महाराष्ट्राचं वैभव. अखिल विश्वामध्ये नाचका तुचका मनुष्य शरीराचा गोळा मृत्यू लोकातून वैकुंठातून झळकवण्याची पहिली प्रक्रिया माझ्या संतांनी राबवली, म्हणून संत देवापेक्षा मोठी आहेत. यावर काय न शंका विशेषण क्रमांक 3. जेवढे जेवढे अवतार देवाचे मृत्यू लोकात झालेत, कोणासाठी झाले? देव कोणासाठी अवतार घेतो? भक्तांसाठी. भक्तारा के पायापाशी
दुर्जनाशी संवारी. देवाचा एक उसूल आहे. देवाचा अवतार झाला आणि एखाद्याचा देवाचं जर वाकडं आलं, देव त्याला पहिल्यांदा समजून सांगतो, दुसऱ्यांदा माफ करतो, तिसऱ्यांदा सुदर्शन काढतो, खलास करतो. माझ्या संतांचं तसं नाही. शक्यतो संतांचं कोणाचं वाकडं येतच नाही. दैवानी नशिबाने आलंच वाकडं, संत मारत नाहीत त्याला. येईन केन प्रकारे त्याला आपलंसं करण्याचं प्रापणासारखी करीती तात्काळ नाही काळ वेळ. मारत नाहीत, त्याच्या जवळ जातात, त्याला आपलंसं करतात. आपणासारखे करीती तात्काळ. त्यातला दुष्टपणा बाजूला, जे खळांची व्यंकटी सांडू या सत्कर्म रीती वाढू. भूता परस्परे, भूतांमध्ये सुद्धा परस्पर मैत्रीचे संबंध असावेत, ही संकल्पना माझ्या संतांची असल्यामुळे संत देवापेक्षा मोठे. महाराज असं काय केलं? काय केलं? विना पेट्रोल, गॅस नाही, डिझेल नाही, इंजिन नाही, निर्जीव भीत चालविली जवळ भिंती, हारली चांगयाची भ्रांती, मोक्षमार्गीचा संगाती ज्ञानोबा माझा. खूप प्रमाणात देता येते. मेलेला माणूस जिवंत करणारा डॉक्टर जर आता राहिला असता, धीरूभाई अंबानीच्या पोरांनी म्हातारं मरून नसतं दिलं. डॉक्टर साहेब किती कोट पाहिजे सांगा, पण म्हातारं जिवंत ठेवा. अजून तसा डॉक्टर जन्माला नाही आला. माझ्या संतांनी नुसतं मेलेला माणूस जिवंत नाही केला, मेलेले सच्चिदानंद बाबा जिवंत करून त्यांच्याकडनं दुर्मिळ असणारा ज्ञानेश्वरी सारखा महान ग्रंथ समाजासाठी उपलब्ध करून दिला. मेले माणूस चित्र होईल, वेळ काळा ते ग्रासेल, कैसा वासुद बोलतो बोल. खूप प्रमाणात देता येते. ते जाऊ द्या. म्हशीचं पोरग काय म्हणतात तुमच्याकडे? त्या म्हशीच्या पोराला रेडा. 2-4 नाव येतं, हाल्या, हेला, रेडा, टोनगा. इथे काय जुन्नर आंबेगावचे लोक आहेत, जवळ जुन्नर खेळ आंबेगाव. याच्यावर लक्ष द्या, हे सगळं सासरवाडीचे. मी जावंय तुमचा, मग तुम्ही बी असे चॅप्टर 7-8-10 वर्ष गॅप दिलं, मग जावायला निमंत्रित केलं. पुन्हा एक पंचवार्षिक नंतर एक काल्याचं कीर्तन झालं. पण रंगनाथ शेठ तुम्ही लक्षात ठेवा, शेवटच्या टायमाला पाहुणा म्हणून जेवायला महिन्याला जावायच लागतो. डोक्यात ठेवा तुम्ही. विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे सर्वात जास्त कोण रेड्या म्हणतात. रेड्यामुखी वेद बोलविला आहे का नाही? इतकं जड येते. सगळ्या प्राण्यात जर जड प्राणी कोणता असेल तो टोनगा आहे. ज्याच्याकडे म्हशी त्याला विचारा किती जड येते. आईला प्यायला सोडलं की आई आणि मालक नाही कळतात, ते मालकालाच आई समजते. उचंड मार जेव्हा मालक कान फडीत मारतो तेव्हा लक्ष येते की रॉंग नंबर लागलाय. हे 7-8 म्हशी जर सोडलं, दिवसभर आई शोधतो. जी लात मारणार नाही ती आपली आई. गावरान गायचं वासरू 500 गायत सोडा, बिनचूक आई गाठता येते. बिनचूक. याला कोण आई कळती का? कुणाला? हा कोण गेला? कोण की ज्यांना आई कळत नाही, बहीण कळत नाही, कोपटी कळत नाही, बदलापूर कळत नाही, मत्तीमंद कळत नाही, बस कळत नाही, लिफ्ट कळत नाही, कोण गेली तर काय येते. पण एवढी टोनग्याची जडदार आमच्या संतांच्या लक्षात. माऊलीने मस्तकावर आठवला. रेड्यामुखी वेद बोलविला, गर्भध्वजांचा हरविला, शांतिरूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. महिषी पुत्रा मोखी बोलवन श्रुती, पुत्रा मोखी बोलवे चालवने भ्रमते पैसोलिया, चालवने भ्रमते पैसोलिया. नोया समाज महिमा संतांचा, नोया समाज महिमा संतांचा. अजून या गोष्टी देवाला शक्य नाही झाल्या म्हणून संत मोठे. पुढे जाऊन सांगू तुम्हाला, स्त्रीचा पुरुष करण्याची प्रक्रिया फक्त संत करू शकतात. स्त्रीचा पुरुष अजून जर तशी एखाद्या डॉक्टरांनी निर्मिती झाली, अशी एखाद्या डॉक्टरांची, ज्यांना ज्यांना जास्त पोरी झाल्या, डॉक्टर म्हणलं, डॉक्टर काय सगळ्यांची कॉन्ट्रीब्युशन केली, ही सगळी पोरं करून द्या, तसं डॉक्टर नाही आला जन्माला अजून.
आणि जर तसा डॉक्टर आला असता तर वारकरी संप्रदाय मोठा झाला असता. कारण की पोरीच भेटल्या नसत्या. सगळ्यांनाच पोरं पाहिजे ना, पोरी आणायच्याकडून. लग्न जमायला लागली, आई बाबा म्हणे महाराज जाऊ दे आळंदीला, जमत तिथं काय करता ठेवून. आता ही संस्था चालक आहे, ही 25,000 घेतात एका पोराचे, 30,000 घेतात वर्षाला. 50 घेतले असते तरी दिले असते. ठेवून काय करायचे. गंभीर. आणि सध्या आता पोरीच नाहीये, बऱ्याच समाजात पोरी नाहीत सध्या. ब्राह्मण, मारवाडी, राजपूत, गुर्जर, वंजारी, पिंजारी, माळी, कोळी, साळी, चांभार, सुतार, शिंपी, कुंभार पोरीच नाहीयेत. ब्राह्मणाच्या 2-4 पोरांचे बाहेर महाराज कोणते समाजाचे, पण त्याला उठ उठ उठ. मायला म्हणलं 16 गटात आमच्या पोरांना कोण धक्का लावते, आमच्या पोरी बदलतो तुम्हाला. आमचाच मला शॉर्ट पडला, कुठून पुरवायचा. आमचीच पोरं बऱ्याच प्रत्येक गावात 20-20, 25-25 पोरं 35-35 वर्षाची झाली, पोरीच भेटत नाही पोरी. मराठी समाजाचा 2014चा सर्वे माझा. 2014 साली 70% पोरं होते, 30%च पोरी होत्या. मधल्या टायमात थोडीशी ॲडव्हर्टायझिंग वाढली, पोरींची संख्या वाढली होती, परत पोरींची संख्या घसरायला लागली. आणि एवढा तफावत असून सुद्धा आजही एका गोष्टीची खंत आहे, आणि ती मला एकट्याला नाही, तुम्हाला सगळ्यांना नाही. जेवढी जास्त पोरगी शिकवाल तेवढं मोठं लग्न करायला लागतं. जो माईकवर बोलतो ना हुंडाबंदी झाली पाहिजे, तो जास्त पाहुण्याला तर लुटतो. ही कीड लागलेली समाजाला. पण एक सांगू, सगळे प्रयत्न करतायत, केंद्र सरकार, राज्य सरकार, झेडपी, पंचायत समिती, ग्रामपंचायत, समाजसेवक, कीर्तनकार, डॉक्टर, वकील, पुढारी सगळे प्रयत्न करतायत. अजून यश नाही आलं. पण आम्ही जर मनापासून ठरवलं कीर्तनकारांनी तर आम्ही हुंडाबंदी करू शकतो. फक्त काय माहिती का, मुलीने मला, आता बऱ्याच मुली इथे बसल्यात कीर्तनात, मुलींना माझं आव्हान आहे, लग्न जमायला लागलं का मुलींनी बैठक चोरून ऐकायची. बैठक बसते ना, बैठक चोरून ऐकायची. आपल्या वडिलांच्या ताकदीपेक्षा जर ती मुलाला जी पार्टी जास्त काही मागायला लागली, हळूच बैठकीत जायचं. पोरी आल्या नसल्या तर आईने ऐकून घ्या, पोरीला घरी जाऊन सांगा. हळूच बैठकीत जायचं. खाली मान, मर्यादा उल्लंघन नाही करायची, आपली संस्कृती नाही ती. खाली मान करून हळूच म्हणायचं, बाबा मला नवरदेवाबरोबर 5 मिनिटं बोलायचं, आतमध्ये पाठवून द्या. नवरदेवाला आतमध्ये बोलून घ्यायचं. नवतरुणी न कंबर कसोनी उठाग, हुंडा जो मागेल त्याला धरून कुटाग, त्याला धरून ठेचाग. हुंडा जो मागेल त्याला धरून कुटाग, हुंडा जो मागेल त्याला धरून कुटाग. नवतरुणी न कंबर कसोनी उठाग, हुंडा जो मागेल त्याला धरून कुटाग. एक गा त्यातलं नाही, मा त्यातलं, त्यामुळे त्यांना पाठ नाही. असा ठोकायचा, फक्त मारत असताना दक्षता घ्यायची, अंगावर जखम होऊ द्यायची नाही. मारून झालं ना, मस्त गरम पाणी द्यायचं, फ्रेश करायचं, नवीन टॉवेल द्यायचं, पुन्हा बैठकीत आणून बसायचं, जणू काही घडलंच नाही. त्यावेळेस म्हणलं पाहिजे, बाबा चला घरी. आणि घरी गेला म्हणलं पाहिजे, मी कायम तर ब्रह्मचर्यात, पण मला बैठकीत परत येऊ नको. हुंडाच मागणार नाही, पण जोपर्यंत तुम्ही मिळी आहात, मुली तुमच्यावर अत्याचार ठरलेले आहेत. आणि काय झालंय काय माहिती, अलीकडे महिला नुसतं रडायचंच काम चाललंय, नुसतं रडायचंच काम चाललंय. महिला सुरक्षित नाही, महिला सुरक्षित नाही, महिला सुरक्षित. तुम्हाला रोग आला का? हात नाही दिले का देवाने तुम्हाला? नको तिथं तोंड चालतंय, पण बोललं का राग बी येतो यांना. आठवा पूर्वीच्या महिला, तुम्ही आता स्वातंत्र्यात आहात, कायदा तुमच्या बाजूने. पूर्वीच्या महिला पारतंत्र्यात होत्या. अहिल्याबाई होळकर, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, लक्ष्मीबाई निंबाळकर, जिजाऊ साहेब. आठवणा पूर्वीच्या महिला. धनगराची महिला हो त्या अहिल्याबाई होळकर. 12चे 12 ज्योतिर्लिंग मोगलांनी फोडून काढले. उभं राहून त्या माऊलीने सगळ्या मंदिरांची पूर्ण स्थापना केली. धनगराची बाई. तुम्हाला हे सुशिक्षित बनवलं ना, आभार माना त्या माऊलीचे. तुम्ही बोंबलत घरी येत आहे, पुन्हा बोललं का रागला येतो यांना. ते भिडे गुरुजी कोणत्या तरी पूर्ण बोलले एक दिवशी. भिडे गुरुजी म्हणजे सामान्य माणूस नाही, खूप अभ्यासू माणूस आहे, ज्येष्ठ, म्हणजे आमच्याकडे ज्येष्ठ ज्ञानी आहेत. ते म्हणजे बाळा तू अजून टिकली लावली अजून सुंदर दिसली असती.
एखाद्या ज्येष्ठ माणसाचा आदर केला पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. लगेच महिला आयोग न लगेच ते व्यक्ती स्वातंत्र्य लगेच त्यांच्यावर गदा लगेच माफीनामा. कोण बोलणार आहे तुम्हाला? त्यांची तर काही ताकद नाही बोलायची, कारण की संध्याकाळी गिळायला लागते. इच्छा असते बिचाराची बोलायची, पण बोलू शकत नाही. मग तो कीर्तनकार असेल तर कीर्तनकाराचा बाप असू दे. आमच्याकडे एक म्हण आहे खानदेशात, पाटील बॉले जग बेन घरनी बायको अंगोटात आहे. म्हणजे पाटलाला सगळं गाव घाबरत असलं तरी पाटील बायकोला घाबरतोय. डोक्यात ठेवा. विठ्ठल विठ्ठल. आठवलं तुम्ही, आठवा. महिला तुम्ही याच्यासाठी नाही. आणि अलीकडे आपल्याच महिलांना अत्याचार होत. शेठ तुमच्या माहितीसाठी सांगतो, मी सध्या मी काम करतोय, मला माहिती आहे 1.5 लाख मुली गायब आहेत आपल्या महाराष्ट्रातून. 1.5 लाख. सरकारला घेणं नाही आणि आपल्याला काही घेणं नाही. आपण गाढ झोपलोय. अजून 10 वर्षाने मी हिंदू आहे हे सांगण्यासाठी तुम्हाला धाडस करावं लागेल. पण बोलायचं कोणी? त्यासाठी माझं असं मत आहे, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांनी एकत्र आलं पाहिजे. आणि आपल्याच महिलांवर का अत्याचार होतात, बाकीच्या महिला का टार्गेट होत नाहीत? बाकीच्या महिला नखापासून केसापर्यंत झाकलेल्या असतात. आपल्या मुली जेवढे शॉर्ट कपडे घालतील तेवढा आईबापाला आनंद. खरी लाज आईला वाटली पाहिजे या गोष्टींची. परिस्थिती बदललेली आहे. नको तेवढं एकटे दुकटे फिरणं, नको तेवढं नेट वापरणं, फेसबुक इंस्टा या सगळ्या गोष्टी वापरा. तुमची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. मी ती मोडून काढणार नाही, पण तुम्हाला सगळं करायचं आहे ना, तर कमीत कमी तुम्हाला स्वतःच्या संरक्षणासाठी एखाद्या कानफाटीत मारण्याची हिंमत तुमच्यात असेल तरच, नाही तर घरात बोंबलत बसा. आम्ही जे कीर्तन करतो ना कमर बांधून, तुम्ही सुरक्षित आहे, तुम्ही व्यवस्थित आहे म्हणून आम्ही करतोय. तुम्ही म्हणजे आमची इज्जत आहात आणि तुम्ही करू शकता. तुमच्यात लई मोठी शक्ती आहे. तुम्ही आहोत जेव्हा सगळ्या देवांची शक्ती संपून जाते तेव्हा नारी शक्ती उभी राहते. तुम्हाला झोपा लागलं काय? तुम्ही जागे व्हा. या नरदमांना जाग्यावर धडा शिकवा. कायदा आणि कानून हा सगळा नंतरचा भाग आहे. जाग्यावर तुम्ही हिंमत दाखवा, बाकी टपून असाल सगळे. विठ्ठल विठ्ठल एका राजाला सारख्या पोरी व्हायच्या. स्त्रीचा तर पुरुष केला त्याच्यावर बोलणं चाललंय आपलं. सारख्या पोरी व्हायच्या. 2 झाल्या, 5 झाल्या, 7 झाल्या, 11 झाल्या, 14 पोरी झाल्या. राजा वैतागला. राजा म्हणला आता जर 15वी पोरगी झाली, राणी खलास करतो, पोरगी मारून टाकतो. राजाचं नशीब असलं बेकार, 15वी पण पोरगीच झाली. पोरगी झाली, राणीला कळलं, राणी रडायला लागली. म्हणजे बाळणपण केलं. तिला काय म्हणतात? दाईन दाशी सुईन काय म्हणतात? दाईन. तिने तोंड दाबलं. राणी सारखा रडू नका. का बरं? तुम्ही दोघी नाही, तिसरा मृत्यू माझा आहे. त्याचं कारण असं, आतापर्यंत जेवढ्या मुली जन्माला आल्यात सगळी बाळणपण मी केली. राजा मलाही शिल्लक ठेवणार नाही. राणी सरकार आपलं मरण तर निश्चित. मला एक युक्ती सुचली, फक्त आज्ञा करा. राणीने विचार केला, मरणार होता पण नेमकं काय करते? पाहिजे जा, तुला काय करायचं कर. ती दाशी बाहेर पडली. तिने सगळीकडे आरडाओरडा केला. राजाला मुलगा झाला, राजाला मुलगा झाला. झाली होती मुलगी. सगळीकडे आरडाओरडा केला, मुलगा झाला, मुलगा झाला, मुलगा झाला. सगळीकडे बातमी पसरली. इतका आनंद झाला सगळ्यांना, कारण की वयाच्या 62व्या वर्षी राजाला मुलगा झाला. आनंद होणं साहजिक आहे ना. काही काहीचं लग्न झालं, दुसऱ्या वर्षी जरी त्याला पोरग झालं तरी ते 3-3 मुलं झालं. कारण काय झालं? महाराज मुलगा. अरे कुत्र्याला 15-15 होतं. खरा आनंद कधी? 7-8-10 वर्षांनी. मी पण तब्बल 62व्या वर्षी राजाला मुलगा झाला म्हणून राजाच्या कानावर बातमी गेली. इतका हर्ष झाला. राजाला जी हातात सापडेल ती राजा दान करा. ब्राह्मणांना गायादान, अन्नदान, वस्त्रदान, भूखंडाचे भूखंडदान दिले, आदर्श दान. 3 दिवस दान देऊन 3ऱ्या दिवशी राजा नटला. बर्जरीत वस्त्र घातले. राजदरबारातून राजमहालाकडे मुलाचं मुखदर्शन पाहण्यासाठी राजा निघाला. रस्त्यात दाशीने आलो. राज्य सरकार कुठं निघालात? कुठं म्हणजे काय? मुलगा झाला मुखात, तुम्ही जाऊ शकत नाही. का बरं? तुम्हाला मुलगा झाला का? पण जेव्हा बाळंतपण सुरू होतं, मी एकटी तिथे होते. तिथे एक आकाशवाणी झाली आणि त्या आकाशवाणीने चेतावणी दिली की या बाळाच्या बापाने किमान 12 वर्ष चुकून सुद्धा जर बाळाचं तोंड पाहिलं, तोंड पाहता क्षणी मुलगा मरून जाईल. राजाला घाम फुटला हिवाळ्यात. राजाने विचार केला, म्हणले 14 वर्ष मोठे जन्माला आलेले पोरगे तोंड पाहिलं बरं मरून जाईल. पण शाने माणसं डगमगून जात नाही. 15 मिनिटं राजा शांत बसला. दाशीला पुन्हा जवळ बोलवलं. मुलगा आहे ना? वय मुलगा आहे. बघ बरं का? वय मुलगा आहे. मग 12 काय? वाटल्यास मी त्याचं 15 वर्ष तोंड पाहणार नाही. दाशीला इतका आनंद झाला. दाशीने विचार केला, आता 3 पंचवार्षिक आपल्या पदाला धोका नाही. राणी सरकार 15 वर्ष तुमच्या केसाला कोणी धक्का लावू शकत नाही.
राणीलाही बरं वाटलं. राजा मागे फिरला आणि राजाने असली योजना राबवली. राज्याचं डायरेक्ट डिव्हायडेशन केलं. रेडीमेड जे राज्य होतं राणीच्या ताब्यात दिलं. जसं आपण मागे छत्तीसगड काढलं एमपी मधून, उत्तराखंड आणि उत्तरांचल काढलं युपी मधून, आंध्रातून आपण तेलंगणा काढला, तसं राज्याचं डिव्हायडेशन केलं. जे रेडीमेड राज्य होतं राणीकडे दिलं. नवीन राज्यातच ऑफिस उभे करता करता 12-14 वर्ष उलटून गेले. तोपर्यंत त्या मुलीवर सगळे संस्कार मुलाचे शिकार शिकवून गेली. राजनीती शिकलो, वेदाचा शास्त्राचा पुराणांचा अभ्यास करून घेतला गेला. भाला कसा चालवायचा, तलवार कसे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास पोरीकडून करून घेतला गेला. आता ती मुलगी बरोबर 15 वर्षाची झाली. राजाने विचार केला, आपल्या मुलाचं तोंड आता नवरदेवाच्या वेशात बघायचं. शेजारच्या राजाला मुलगी होती, मागणी घातली. देवाचं मागणी घातली. राजाकडचं लग्न होतं का सामान्य थोडं असं देणं घेणं ठरलं. लग्नाची जल्लद तयारी सुरू झाली. आता ते सामान्य थोडं लग्न असणार. आपले लग्न बाजू सध्या कशी येतात. आता इकडे काय मला माहित नाही परिस्थिती. आमच्या पुण्याकडे आता मी पुण्यातलीच मंडळी सगळी 5-5, 7-7 कोटी रुपये लग्नाला खर्च होत. माझी विनंती सगळ्यांना, तुमच्याकडे जास्त पैसे असल्यानं खुशाल पोरापोरीची भविष्याची तरतूद करा. लग्नाला फालतू खर्च करू नका. विनंती तुम्हाला. जरी संपत्ती तुमच्याकडे असली तरी ती राष्ट्रीय संपत्ती आहे, त्याचं भान ठेवा. काय झालं लोकांना काय माहिती, नुसती चढाओढत चाललेली. यांनी हे केलं का मी त्यांनी कशासाठी. आणि किती मोठं लग्न करा, शेठ समाज कुठेतरी उणीव काढत असतो. मला हे पनवेल जवळ नेरं म्हणून गाव आहे, तिथे 7 ते 9 कीर्तन होतं कोरोनाच्या आधी 1 वर्ष. आणि 5 वाजता एक लग्न होतं हिंजवडी त्या बायपासचं तिथे. म्हणजे लग्न लावायचं, एक्सप्रेसनं लगेच कीर्तनाला जायचं. गेलो त्या लग्नाचा सोहळा पाहिला, डोळ्याची पार न फिटतील असा सोहळा होता. आजी माझी जवळजवळ 7-8-10 खासदार होते, 20-25 आमदार होते. दोन्ही महापालिकेचे आजी माझी महापौर, आजी माझी नगरसेवक, आजी माझे आयुक्त, सगळे अधिकारी होते. कीर्तनकार जवळजवळ 200 असते, ते बी टॉप. मी सध्या महाराष्ट्रातल्या 50 टॉपर पैकी एक आहे. मी 3ऱ्या लाईनीत होतो, म्हणजे माझ्यापेक्षा अजून 2 लाईनी पुढे होत्या. 40 लाख रुपये फक्त महाराजांना डिझेलला वाटले होते. नुसते पाकिट धोतर, माझ्या हाताने मी वाटले होते. सगळे होते. संगीत क्षेत्रातली उषा दिदी, रुदनाथजी होते, सुरेशजी वाळकर होते, बेला शेंडे, सलील कुलकर्णी, कल्याणजी गायकवाड, रघुनाथजी खंडाकर, सगळी ते कार्तिकीची टीम त्या टायमाला फोकसला होते. कार्तिकीची टीम होती, सगळे होते. काहीच उणीव नव्हती लग्नाची. सगळे पदार्थ होते, सगळे वेगवेगळे स्टॉल लावले होते. लग्न 5चं लग्न 7ला लागलं. गाडी शोधायला अर्धा तास गेला. गाडी काढायला तास गेला. जे 7 ते 9 कीर्तन होतं ते 9 ते 11 करायला लागलं मला. त्यांना म्हणून तुम्ही जेवण उरकून घ्या. पण आजच्या दिवस कीर्तनने ते बिचारी नेहमीचे लोक त्यांनी मान्य केलं. किती राहीन त्या मला कीर्तनकार करून शोधणार. 9 ते 11 कीर्तन करा. पण एक त्यातली उणीव सांगतो, लग्न लागलं. यातली काही लग्नाला असू शकतात 1-2 माणसं, इतकं मोठं लग्न होतं. मी 2-3 दिवसांनी फोन लावला, म्हणजे भाऊ एवढा मोठा लग्नाला खर्च झाला. किती खर्च झाला लग्नाला. ते म्हणे महाराज 5.5 कोटी रुपयाची बिलं आलेली आहेत, अजून 1-1.5 कोटी रुपयाची यायची, म्हणजे 7 कोटी रुपये लग्नाला खर्च. पण त्यात उणीव सांगू, जेव्हा लग्न लागलं आणि जेव्हा आम्ही त्या गाडीकडे पार्किंगकडे निघालो, एक धोत्रावाला म्हातारा माणूस बोलता बोलता बोललात, तर भाऊने लग्न खूप मोठं केलं, पण वांग्याची भाजी जरा कच्चीच होती. म्हणजे 7 कोटी रुपये खर्च करून तर लोक नावं ठेवत असतील, कशासाठी एवढा खर्च करताय साध्या पद्धतीने. पण हे राजाकडचं लग्न होतं. वेगवेगळ्या पत्रिका छापल्या, लॉंग फॉर्मच्या वेगळ्या, शॉर्ट फॉर्मच्या वेगळ्या, हिंदीत वेगळ्या, मराठीत वेगळ्या, त्यांच्या भाषेत वेगळ्या, फ्रेंड सर्कलसाठी वेगळ्या, पुढाऱ्यांसाठी वेगळ्या, साधू संत वेगवेगळ्या पत्रिका छापल्या, वेगवेगळे मंडप घातले, वेगवेगळे आचारी, मालवणी पद्धतीचं वेगळं, गुजराती झाली वेगळी, साऊथ इंडियन झाली, महाराष्ट्रीयन पद्धतीचे भेलपूरवाले, पाणीपूरवाले, नॉनव्हेजवाले, व्हेजवाले, ज्यांना कांदा लसूण झाले त्यांचा सेपरेट मंडप बाजूला. जुन्नर आंबेगावच्या मासवळ्या वेगळ्या, शिंगोळ्या वेगळ्या, खानदेशातले मांडे वेगळे, विदर्भातली डाळबट्टी वेगळी, सातारा जिल्ह्यात माध्या वेगळा, आण्याची आमटी वेगळी. ज्याला जे पदार्थ येतील ते सगळे आचार्य उपस्थित ठेवले. सगळ्या वाजता ढोलली जिम तर बँजो पार्टी सगळ्यांना निमंत्रण दिले गेले. सगळे पक्ष बोलवले, राष्ट्रवादी काँग्रेस बोलवलं, भाजप बोलवलं, सेना बोलवली, मनसे नव्हते मनसेवाल्यांना बोलवलं, रामदास भाऊ बोलवलं, आठवले. ते मला सहज आठवले म्हणून सांगतो. नाही तर रामदास भाऊ भाग्यवान माणूस, बिन निवडणूक लढता मंत्री येते. 1 रुपया खर्च करायची गरज नाही. सरकार कोणाचंही हो, मंत्री कायम. भाग्यवान माणूस. दिल्ली केजरीवाल त्यांना बोलवलं. ती पश्चिम बंगालची बाई, तिचं नाव काय, ममता, तिला बोलवलं.
युपीतली माझी मुख्यमंत्री मायावती तिला बोलवलं. बिहार मधले 2-4 यादव ते चुकून राहिलेले अजून त्रास देता येते. अखिलेश, नितीश, लालू. लालू तर म्हणता जब तक रहेगा समोसे में आलू तब तक रहेगा बिहार में लालू. सगळ्यांना निमंत्रण दिली, सगळे उपस्थित राहिले. सगळे साधू संत बोलवलेत. मोरारी बापू, आसाराम बापू, संत भैयू महाराज, श्री श्री रविशंकरजी, सुदांजी महाराज, जय गुरुदेव, अम्मा भगवान, निर्मल बाबा, निर्मला देवी, राधे मा, राम रहीम, रामपाल, बागेश्वर धाम, देवकीनंद ठाकूर, अनिरुद्धाचार्य महाराज. वारकरी संप्रदायातून वैकुंठवासी बाबा मला सातारकर बोलवले, डोक महाराज बोलवले, डॉक्टर नामदेव शास्त्री बोलवले. सगळ्यांना निमंत्रण दिली. त्या 2 दिवसात लग्न आलं आणि त्या मुलीच्या लक्षात आलं. कोणत्या? नवरदेव मुलीच्या. आज न उद्या पितळ उघड पडेल. मी मुलगी आहे, माझ्या बापाच्या लक्षात येईल. माझा बाप सत्य पचू शकत नाही, आम्हा तिघींना मारून टाकेल, बापही जिवंत राहणार नाही. मग झाकली मूठ 1.25 लाखाची. मी जर एकटी गायब झाले, बाप जिवंत राहील, या दोघी जिवंत राहतील, राज्य सुरळीत चालेल. चांगल्या संस्कारातली मुलगी शिकारीचे कपडे परिधान केलेत, घोड्याला टाच मारली आणि आत्महत्या करण्यासाठी शिकारीच्या निमित्ताने मुलगी आत्महत्या केली. इतकं दैवत येतं चांगलं. ज्या रस्त्याने ती निघाली त्या रस्त्याने माझी संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत शिरोमणी नामदेव महाराज पायी तीर्थयात्रा करीत होते. त्यांच्या भजनाचा नाद त्याच्या कानावर पडला. नारायण नारायण श्रीमन्नारायण नारायण नारायण हे संत दिसतात, साधू दिसतात. त्यांच्या दर्शनाने या जन्माची तर वाट लागलेलीच आहे. पुढच्या जन्माचं काय सार्थक म्हणून पटकन पोरगी खाली उतरली. माऊलींच्या बाजूला नतमस्तक झाली. माऊलीने आशीर्वाद दिला, बेटा घरी जा, आनंदाने लग्नाला उभा राहा, इथून पुढचा प्रपंच सुखाने समाधानाने कर. जिह निमिष मात्रे देह पालटीला, जिह निमिष मात्रे देह पालटीला. स्त्रीचा तो केला महाराज. हे सगळं जागतिक आम्हाला माहिती आहे. स्त्रीचा पुरुष केला म्हणून माहिती आहे मला, पण तुमच्या संतांनी एखाद्या मानवाच्या जीवनात बदल केला का? मी मगाचीच सांगितलं, वाल्या कोळ्या इतकं पाप अजून कोणत्याच मानवाने केलं नाही. किती पाप केलं तर वाल्या कोळ्याने? 7 रांजण मोहरी सारख्या दगडांनी भरावेत एवढे ब्राह्मण मारले. रांजण का उडले ते माहिती तुम्हाला? 3 माणसं दिवसभर काम करत होती, तेव्हा एक रांजण साफ करत होता. असले 7 रांजण. किती पाप असेल? पण आमच्या संतांच्या लक्षात आलं. नारद महर्षीने मस्तकावर हात ठेवला. कोळियाची कीर्ती वाढली गहन, कोळियाची कीर्ती वाढली गहन, केले रामायण रामाधी. प्रभू रामचंद्र जन्माला येण्याच्या 12,000 वर्ष अगोदर रामायण निर्माण झालं. त्यानंतर 12,000 वर्षांनी प्रभू रामचंद्राचा जन्म झाला. पहिले रामायण झालं, मग प्रभू रामचंद्र. शिवाय देव असूनही देवाला मनाने वागता आलं नाही. जसं रामायणात लिहिलं होतं तसंच प्रभू रामचंद्रांना वागावं लागलं. वर्तोनी दाविला नामा म्हणे, वर्तोनी दाविला नामा म्हणे, वर्तोनी दाविला नामा म्हणे, वर्तोनी दाविला नामा म्हणे. कोळियाची कीर्ती वाढली गहन, बोलिले वागिल आनंद करीन. वैरानी करीन, बोलिले वागिल करीन. वर्तोनी दाविला नामा म्हणे, वर्तोनी दाविला नामा म्हणे, वर्तोनी दाविला नामा म्हणे, वर्तोनी दाविला नामा म्हणे. बोलीला वाल्मिक तैसीची
करीन वर्तोने दावेन नामा म्हणे प्रभू रामचंद्राला मनाने वागतात. अनेक वेळा प्रसंग कीर्तन आणि जीवन हे मस्त मनाने जगावं. सगळे ट्रेस मध्ये आहेत. सगळे काहींना झोपा येत नाही, काहींना फोन उचलू वाटत नाही, काहींना फोन सोडू वाटत नाही. पैसा आहे, प्रतिष्ठा आहे, पण जीवनात आनंद घेता येतो. मग सगळ्यांना आज सांगतो, जे व्हायचं तेच होणार आहे. परत मनुष्य जन्म नाही. जीवनाचा पुरेपूर आनंद घ्या. जेवढी भक्ती करत तेवढी करा, जेवढं नामस्मरण करत तेवढं करा. चांगले कपडे घाला, मस्त सोनं वापरा, चांगले चांगले पदार्थ खा, चांगल्या लोकांच्या सोबतीत राहा. चांगलं चांगलं जेवढे तेवढं आकलन करण्याचा प्रयत्न करा. काही नाही बरं ट्रेसमध्ये गेले ट्रेसमध्ये काय अवघड गणित आहे. माझं पा मी पांगळा माणूस आहे, अपंग आहे. माझ्यासारखा आनंद कोणीच घेऊ शकत नाही. फुल आनंद करतोय मी जीवनात, मस्त आनंद घेतो. माझं वय आता 50 सुरू होईल जानेवारीपासून. गाड्या 47 वापरले, मस्त जगतोय मी. पाहिजे ते कपडे वापरायचे. काय कधी अटॅक केलं कधी मरून जाईल सांग, कधी गाडी घसरण फसवून मरून जाईल काय सांगता येते का. मनात काही इच्छा नाही पूर्ण अपूर्ण ठेवायची. मस्त तीर्थयात्रा करा, सगळे देव पाहून या, सगळ्यांची गोड बोला. हे माझं ते माझं, त्याला मारून टाकेल तर काय. आता काय काय बीडचा प्रकार काय घडलाय, तो काय अमानुष मारलाय त्या माणसाला. राक्षसाला सुद्धा दया येईल अशी परिस्थिती आहे. तर माणसासारखं जगलं पाहिजे हो. विठ्ठल विठ्ठल सरकारला विनंती नाही, जर असे कृत्य करणारी माणसं सरकार त्यांना पाठीशी घालत असेल तर असलं सरकार नकोय. मला विनंती म्हणजे अगदी मी कबूल करतो, आता हे जे सरकार आलंय ना, हे सरकार आणण्यात आमचा सहभाग आहे. कबूल करतो मी. चूक झाली असेल कदाचित आमची. आम्ही हिंदुत्व म्हणून पुढे आलो. आणि जर असं होत असेल, जर आपले जरी म्हणजे यादवांसारखं झालं आता हे आजपर्यंत कधी साधू संत किंवा कीर्तनकार मंडळी कुठल्या पक्षाचा किंवा काय असं काही हा प्रचार करत नव्हते. आता या इलेक्शनच्या टायमाला मी कबूल करतो, युट्यूबमध्ये राहू दे वाटलं शिक्षा झाली तरी चालेल मला. 2000 महाराज लोक आम्ही ग्राउंड लेवलला लोकांच्या मठ मंदिर सगळ्यांच्या भेटी घेतल्या की बघ हिंदुत्व धोक्यात आलेलं आहे, आपल्याला हिंदुत्ववादी सरकार पाहिजे. कोणाला द्या म्हणून सांगितलं, पक्षाला द्या म्हणून सांगितलं कोणाच्या, हिंदुत्ववादी लोक आली पाहिजे. लाडक्या बहिणींनी उपकार केले म्हणून या आले. यांनी या सगळ्या गोष्टी करू नये. माझं असं मत आहे, जर कदाचित त्याच्यात सत्ताधारी त्यातले काही लोक जर दोषी आढळले, शासनाने त्यांना ताबडतोब पदावून खाली घेऊन त्यांना निलंबित करून त्यांच्यावर योग्य ते कारवाई करावी, तर खरं अर्थाने जनतेचं सरकार आहे. नाहीतर मग बिहारमध्ये आपल्याला काय फरक राहिलाय. बिहारला जाऊन आलो, बिहार आपल्यापेक्षा लई चांगलं आहे, उलट खूप मस्त आहे बिहार. फक्त नाव खराब झालंय बिहारचं. बिहारपेक्षा जास्त बेकार कृत्य आपल्याकडे होत आहे. कलेक्टर त्यांचेच, PI त्यांचे, खालचे शिपाई त्यांचे, तलाठी त्यांचे, ग्रामसेवक त्यांचे, आणि मारणारे तेच, लावून देणारे तेच. कोणी कोणावर कारवाई करायची. सगळ्यांना विनंती माझी, सरकारमध्ये असणाऱ्यांना विनंती आहे, किमान जनतेचा नाही तर कमीत कमी लोकशाहीचा विचार करा. विठ्ठल विठ्ठल. संविधान म्हणायचं ना, आपण आज संविधानी वागायचं. चुकीच्या गोष्टी जाऊ मी तिकडे जात नाही. विठ्ठल विठ्ठल प्रमाण आपलं बोलेला वाल्मिक तैसिटी करीन वर्तोने दाविन नामा म्हणे. नामदेव महाराजांनी टूप पेटली की एवढा पापी असणारा वाल्ल्या कोळी, त्याने 100 कोटी श्लोकात रामायण लिहिलं. मी देवाच्या जवळ राहतो, देवाला एवढे जवळचे संबंध असून सुद्धा देवाने मला अंधारात ठेवले. राग आला. ती जी 15-20 कुटुंबाची चर्चा, त्यातून नामदेव डायरेक्ट देवळात गेले. सांगितलं देवा तुझ्यासारखा धोकेबाज देव मी अजून पाहिला नाही. वरून गोड पडतो, खाली पाय दाबतो नाही रे देवा, गप्पा माझ्याशी मारतोस, नैवेद्य माझा खातो, जेव्हा तुला आंघोळ मी घालतो. हे देवा तुझ्या अंगावर कोणते कपडे शोभून दिसतात हे कॉम्बिनेशन फक्त मला एवढे जवळचे संबंध असून सुद्धा तुम्हाला अंधारात ठेवलंय. पण तेव्हा मी आता गप्प नाही बसणार. अरे नामदेव झालं काय, एवढा पापी असणारा वाल्ल्या कोळी, त्याने 100 कोटी श्लोकात रामायण लिहिलं. मला एक अक्षर लिहिण्याची बुद्धी नाही दिली. आता गप्प नाही बसणार तेव्हा मी सुद्धा तुझे 100 कोटी 100 तुझे करीना भंग. मने पांडुरंग ऐकना म्या, मने पांडुरंग ऐकना म्या, मने पांडुरंग ऐकना
शतकोटी तुझे करीना भंग, तेवढ्यात म्हणे पांडुरंग ऐक नाम्या. नामदेवा वेड्यागत करू नको बाबा. ज्यावेळेस वाल्य कोणाने रामायण लिहिलं त्यावेळेस आयुष्य त्यावेळी होती आयुष्याची वृद्धी. आताच्या खरोखर पूर्वी मानव जातीला कमीत कमी लाख वर्षाचं आयुष्य होतं. प्रत्येक युगात एक 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 शून्य आयुष्य कमी होत चाललंय. कुर्ता युगात 1 लाख वर्षाची माणसं जगायची, 1 लाख वर्ष जगायची. त्रेतायुगाला 1 शून्य गेला, 10,000 वर्ष. द्वापार युगाला पुन्हा 1 शून्य गेला. आता कलियुगाला अल्पायुष्य मानवी देह, शतगणिले ते अर्धरात्र काय, मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काही भजनाशी उरले ते पाहे का. राम राम स्मरा आधी. 100 वर्षाचं आयुष्य, त्यातून पुढे जाऊन सांगतो तुम्हाला आयुष्यच नाही, उंची माणसाची कमी होती. पूर्वी कृतायुगामध्ये 28 फुटाची माणसं होती. पूर्वी पाच जुने जी कामं आहेत ना त्यांचे ते दरवाजे मोठे असायचे, किल्ल्यांचे बिल्ल्यांचे दरवाजे. माणसं उंच होती, घोडे उंच असायची. 28 फुटाची माणसं होती महाराज. त्रेतायुगाला निम्म्यावर आली 14 फुटाची. द्वापार युगात 7 फुटाची माणसं, आता 3.5 फुटाची. प्रत्येकाने मोजा आपापल्या, फूट नाही हात मोजायचा. प्रमाण देऊ का? कबीर महाराजांचं प्रमाण आहे, आउट हात का मानव देह, आउट हात का मानव देह, अल्लाह ने तुझे दिया, खाया पिया सुख से सोया, नाहक जमाना खोया. 3.5 हातातच धरते. नामदेवा 100 कोटी अभंग आहे, 100 कोटी श्लोक तेव्हा लिहिले. 100 कोटी अभंग कसं शक्य आहे? नामदेव देवा मला माहित नाही. जर माझ्याच्याने तुझे 100 कोटी अभंग पूर्ण झाले नाही, मी माझी जीभ कापणार, तुम्हा पुढे ठेवणार. नाम म्हणे जरी न होता संपूर्ण, नाम म्हणे जरी न होता संपूर्ण, शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग, शतकोटी तुझे करीन अभंग. त्याला वाघा बॉर्डर पाहिजे. म्हणून गेला नाही तर जा एकदा बघून या वाघा बॉर्डरला. आपण एवढं आनंदाने कीर्तन ऐकतो ना, ती बिचारी डोळ्यात तेल घालून तिथं आपलं संरक्षण करत म्हणून आपण आनंदाने. तिथे गेल्यावर ती परेड पाहिलं ना, म्हाताऱ्या माणसाला उठून रडावं वाटतं. त्या परेडच्या आधी सगळी गीतं लावली जातात तिथे म्हणजे वातावरण निर्मितीसाठी. सबसे पहले तू है, तेरे बाद और एक नाम है, तू मेरा आवाज था तो ही मेरा अंजाम है, अंजाम है. हम जिएंगे और मरेंगे, है वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे, है वतन तेरे लिए आएगा तेरे, है वतन हर कर्म अपना करेंगे, हे वतन तेरे लिए दिल दिया
हो 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 टाइम बी पाहिजे थोडस रात्रीच थोडी मर्यादा एकदा काल्याला होतं ना मी वाटतं काला कार्यकर्ते शेवटी खटाडले वा पाऊण तास रामा काला लेट झाला तू होता ना तेव्हा पाऊण तास कीर्तन लेट झालं तेव्हा त्यामुळे त्यांना वाटलं हे बोलायला टाइम घेतो नका बोलू याला आणि कीर्तन ही मी माझ्यासाठी करतो कोणाला आवडावं आणि कोणी परत ठेवा म्हणून नाही हा लय मोठा आनंद आहे जीवनातला या आनंदाला आहे ना असे ठिकाणी जरी सोनं पैसे टाकले त्या पैशाची बरोबर या आनंदाची बरोबर ते पैसे सोनं करू शकत नाही फक्त घेता आला पाहिजे विठ्ठल विठ्ठल देवा जीप कापणार नाही देवाने ते कर नामदेवाने जीप काढणार नैवेद्य कोण दाखवणार का महत्वाचा कार्यकर्ता नामदेव महाराज मग देवा जीप कापणार मला माहित नाही देव घाबरलं सरस्वती मातेला प्रार्थना केली आई साहेब याने जीभ कापली तर कसं व्हायचं सारजेशी सांगे हरी भीमा तिरी जाऊन बैस जिभे बरी नाम याच्या नामदेवांच्या जिभे जाऊन बसा त्याने जे कार्य हाती घेतले तेवढं सिद्धीच ना जशी आपल्या आज्ञा भगवान सरस्वती माता आरूढ झाल्यात अभंगल्याला सुरुवात झाली बरीच अभंग झाली देवाच्या लक्षात पूर्ण होणार नाही दुपारी रात्री देवळात गर्दी नसली स्वतः भगवान परमात्मा उठून नामदेव महाराजांना अभंगल्याला मदत करायची बरीच गाथ्यातली नामदेव महाराजांची अभंग देवाने लिहिलेली आहे पुन्हा देवाने विचार केला आपण प्रयत्न करूनही पूर्ण होत नाही शेवटी नामदेवांच्या कुटुंबात जेवढी लोक होती त्यांच्या घरात त्या सगळ्यांना बुद्धी दिली सगळ्यांनी लेखन होतं त्यांच्या कुटुंबात एकूण 14 लोक होते कोणती कोणती ते ऐकायची तुम्हाला राजा कोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापले दामा नामा जाना बापले राजा कोणाई दोघी सासू सुना दामा नामा जाना बापले पुत्र जन्मले पवित्र त्यांचे मौजी जन्मले पवित्र त्यांचे वंशी जन्मले पवित्र जन्मले पवित्र त्यांचे वंशी दामा नामा जाना बापले लाडाई लिंबाई येसाई साखराई चौघे सुना पाहे नामे पण गौबाई परिसर जनाबाई सगळ्यांनी आपण नारा म्हणे विठा म्हणे कोणता म्हणे माता म्हणे लाडाई म्हणे येसाई म्हणे लिंबाई म्हणे सगळ्यांनी अभंग लिहिले तर आपापल्या सह्या केल्या जनाबाईने 2 प्रकारच्या सह्या केल्या दाशी जनी म्हणे नुसती जनी म्हणे संतांबद्दल अभंग असला का दाशी जनी म्हणे देवाबद्दल असला का जनी म्हणे आता अभंग देवाबद्दल आहे जनी म्हणे भक्तांसाठी वेळा झाला जगजेठी म्हणून अभंग जनाबाईंनी लिहिलंय पण संकल्प कोणाचा होता नामदेव महाराज आताशी अभंग कोणाचा इथपर्यंत आपण आला इथून पुढे अभंग मग कीर्तन शॉर्टकट तुम्हाला एकदम सोप्या भाषेत अभंग घालतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल लक्ष देऊन ऐका फक्त शेष भाग आहे आता जनाबे उठल्या सोडणार देव आहे असं काही घडलं नसेल ज्या ते जनाबे म्हणतात देव आहे कोणतरी आडवं लावला असेल कोणतरी प्रश्न केला असेल नेमका काय प्रकारला माहितीये का कलियुगाचा प्रारंभ झाला लक्ष देऊन ऐका चित्र डोळ्यासमोर आणा कलियुगाचा प्रारंभ झाला कौरव पांडवांचं युद्ध संपलं भगवान परमात्माने धामाला गेले पण भक्तीची जी परंपरा होती ती पुढे तशी चालत आली पूर्वी कीर्तन प्रवचन गाथा पारायण ज्ञानेश्वर पारायण भागवत कथा रामायण ही परंपरा नव्हती पूर्वी कोणी योगा करायचं कोणी यज्ञ करायचं कोणी तपश्चर्या करायचं त्याच्या माध्यमातून देवाची प्राप्ती समाधान होत असायची आता आयुष्य मर्यादा कलियुगामुळे 100 वर्षावर आली ही सगळी साधनं लॉंग रूटची आयुष्य शॉर्टकट समाज भक्ती करत होता पण फलाची प्राप्ती मात्र कोणाला होत नव्हती 1000 वर्ष उठून गेले परमात्म्याला खंत वाटले समाज भक्ती करतोय खरा पण माझी प्राप्ती कोणाला होत नाही देवाच्या सानिध्यात जेवढे अवतारिक संत त्या सगळ्या संतांना देवाने पाचारण केलं सगळे संत उपस्थित झाले सगळ्यांना आव्हान केलं बाबा मृत्यू लोकात जाऊन
वेगळ्या जातीत, वेगळ्या धर्मात, वेगळ्या पंथात, वेगळ्या संप्रदायात अवतार घेऊन खऱ्या स्वरूपाची भक्ती समाजाला समजून सांगा. मी नेहमी सांगत असतो, वारकरी संप्रदाय कुठल्या एका जातीचा, एका धर्माचा, एका पंथाचा, एका महाराजाचा, एका फडाचा, एका पक्षाचा नाहीये. जागतिक संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय. सगळ्या जाती धर्मातल्या संतांना घेऊन चालणारा संप्रदाय, सगळ्या जातीची संत आहेत वारकरी संप्रदाय. प्रत्येक समाजात अवतार घेऊन समाज संघटित करून समाजाच्या संतांनी निदर्शन अंतर्बाबत जी साधनं करीतात ती लॉंग रूटची आहे. तुमचं आयुष्य शॉर्टकट आहे. आणि खरोखर बातमी, पूर्वी एका एका पायाच्या एका एका अंगठ्यावर 60-60, 70-70 हजार वर्ष तपश्चर्या करणारे महात्मे माझ्या भारतात झाले. आता माणसं कीर्तनात 2 तास नीट बसते, कोणी असं करते, कोणी असं करते, कोणी असं करते. माणसाची चूक नाही ती, शरीर पहिल्यासारखं राहिलं नाही, अन्न पहिल्यासारखं राहिलं. आपण जेवढं खातोय ना आता केमिकल युक्त खातोय. 80% लोकांना बीपी शुगरचा त्रास आहे. त्याला कारणीभूत हे भेसळयुक्त अन्न आहे. शरीर साथ देत नाही. आमच्या संतांनी विचार केला, कलियुगामध्ये तपश्चर्या या शरीरातून होणार नाही आणि तोपर्यंत होणार नाही तोपर्यंत परमात्म्याची प्राप्ती होईल. लाल मार्किंगचा पेन घेतला आणि तपश्चर्या साधन रिजेक्ट करून टाकले. आता राहिला यज्ञ. छोटे मोठे यज्ञ आपण 9 चंडी, सहस्त्रचंडी, लक्षचंडी, कोटीचंडी यज्ञ आपण करू शकतो. यज्ञात ताकद आहे. माझ्यात जी ताकद आहे यज्ञाचीच ताकद आहे. 2005 साली, 5 का 6 लागले, 5 साली परमपूज्य स्वामी मौनानंद गिरीजी महाराजांच्या आश्रमामध्ये रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने आम्ही एक मोठा यज्ञ केला होता. खालकर महाराजांच्या माध्यमातून, गुलाम महाराज खालकरांच्या. 27 कुंडी सहस्त्रचंडी, 125 ब्राह्मण होते. त्या यज्ञाची तुम्हाला कमाल सांगतो, बरीच लोक असतील त्याच्यात. हिशोब पाहिला आम्ही होतो. मी तेव्हा महाराज याचा विसरच पडला होता मला. सुतळी दिसली बांधायची, कुदळ दिसली खांडायची, गाडी दिसली चालवायची, बॅनर दिसलं बांध, जे काम राहील ते झोपायला जागा नसली, गाडीचं सीट लांब करायचं, त्याच्यात झोपून जायचं. साक्षीला पोरगा आहे तो सांगेल तुम्हाला. सगळ्यांनी सेवा केली तिथे. मी सारखं लक्ष ठेवून असायचं. संध्याकाळी सगळे पैसे संपून जायचे. उद्या खर्चालाच काही नसायचं. उद्या खर्चाला यायच्या आधी कोणतरी पैसे देऊन जायचं. दररोजची गंमत व्हायची अशी. 7ही दिवस पैसा कमी पडला नाही आणि शिल्लक काहीच राहिलं नाही. तो यज्ञ झाला त्याच्या आधी मी महिन्याला 7-8 कीर्तन करायचे. इतर टायमाला खालकर महाराजांना 7 कर, नामदेव शास्त्री बरोबर फिर, याच्याबरोबर फिर. जे यज्ञ झाला, जे कीर्तन वाढले मधल्या काळात रावते शेठ मी 50-55 कीर्तन करायचे. तुमच्या नव्या मुंबईमध्ये दिवसाडा असेल, दिवसा 50-55 कीर्तन करायला लागले. यज्ञाची ताकद. यज्ञात आज बी ताकद आहे. छोटे मोठे 9 चंडी आपण करू शकतो, पण देवाच्या प्राप्तीचा तो यज्ञ आहे. आता आपण करू शकत नाही. महाराज काय अवघड आहे. गावरान गाईच्या गावरान तुपाची हत्तीच्या सोंडेसारखी धार यज्ञ कुंड प्रज्वलित होईपर्यंत, त्यातून भगवान परमात्मा प्रगट होईपर्यंत धार सतत सुरू पाहिजे. शक्य आहे का? आहे का तेवढं तूप? फक्त गाय तेवढं नाही, आटल्या तेवढं तूप निघणार नाही. निघलं जरी टाकायची हिंमत, टाकलं जरी तर बाबाचा काय भरोसा, कधी निघल. सगळ्यात तूप संपलं म्हणून अजून 2-4 बॅरला कुठून आणायच्या. संतांनी लाल रेशन रिजेक्ट केलं. आता राहिला योगा. योगाच्या बाबतीत रामदेवजी बाबांचा योगा फेमस आहे. पण रामदेव बाबांचा जो योगा आहे तो फक्त शरीर स्वास्थ्यासाठी आहे, देवाच्या प्राप्तीसाठी नाही. देवाच्या प्राप्तीचा योगा खूप अवघड आहे. माऊलीने ज्ञानेश्वर योगाची या वाटा रेगा रेगा शोभटा तया दुःखाचाची वाटा भागाला. म्हणजे योगा फार अवघड आहे. योगाचे मुख्यासनं 8 आहेत, उपासनं 4 आहेत. 8 आणि 4 12. म्हणजे जसं कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री असतं तसं आहे ते. उपासनं 4 आहेत, मुख्यासनं 8 आहेत. 8 आणि 4 12. एका एका आसनाचा अभ्यास करण्यासाठी 12-12 वर्ष अशी 12 आसनं. 12 144 वर्ष पाहिजे. आपल्याकडे किती आहेत? 100. त्यातले बरेच गेले. शक्य आहे? लाल रेषा ओढली, रिजेक्ट केलं संतांनी. महाराज सगळी साधन तुम्ही रिजेक्ट. आता कलियुगात आम्हाला देवाची प्राप्ती, तुम्ही एवढं अवघड जाण्याचे कारणच काय तुम्हाला? कलियुगात एक सोपं साधन आहे. तुम्ही कीर्तन करा. कीर्तन कसं असतं महाराज? त्यामुळे कीर्तनाचे 4 प्रकार आहेत. कोणते कोणते? लीला कीर्तन, रूप कीर्तन, गुण कीर्तन आणि नामसंकीर्तन. विठ्ठल विठ्ठल. लीला कीर्तन, रूप कीर्तन, गुण कीर्तन आणि नामसंकीर्तन.
महाराज यातला आम्ही कोणतं कीर्तन करतो म्हणजे नामसंकीर्तन कसं करतात माहित नाही महाराज, पण आम्ही शिकवतो. असाच मंडप दिला वाळवंटात, टेंडर नाही दिलं मंडपाचं. सगळी संत मंडपाच्या कामाला, रोहिदास महाराज, सेना महाराज, नरहरी महाराज, चोख महाराज, नामदेव महाराज, सावत महाराज, सगळी समकालीन संत मंडपाच्या कामाला जमले. माझी चिबुकली मुक्ताई कात्या विजलायची, चोपन काका कात्या वर कात्या फेकायची. गोरोबा काका आणि कबीर महाराज वयोवृद्ध संत होते, दोघे मंडपात बसून नेतृत्व करायचे. तिसऱ्या दिवशी मंडपाचं काम पूर्णत्वाला गेलं. काकांनी आवाज दिला, माऊली खूप सुंदर झालं मंडप, या खाली. सगळे खाली आलेत, पाणी प्यालेत. काका आज सुरुवात होय, आजच सुरुवात करायची. कीर्तन कोणी करावं, टाळ कोणी घ्यावे याचं नियोजन सुरू झालं. टाळकरी सांगितले, तेव्हा लाईट नव्हती, 2 टेंब्यावले सांगितले. बरेच दिवस लाईट नसल्यामुळे टेंब्यात कीर्तन असायचे. टेंब्यावले सांगितले, 2 वादक सांगितले. गावात दौंडी दिली गेली, ज्यांना कुणाला कीर्तन कसं केलं जातं ऐकायचं असेल, बघायचं असेल, त्यांनी ठीक 8 वाजता वाळवंटात हजर राहा हो म्हणून दौंडी दिली गेली. अथांग समाजाला पहिलंच कीर्तन वारकरी संप्रदायाचा पहिला सक्सेसफुल झालेला प्रोग्राम म्हणून ही परंपरा सुरू झाली कीर्तनाची. सक्सेसफुल झाला, अथांग समाजाला. आता कीर्तन कोणी करावं हा प्रश्न उभा राहिला. सगळ्यांनी गोरोबा काका वयोवृद्ध म्हणून त्यांच्याकडे पाहिलं. काकांनी खाली मान घातली. काकांपेक्षा अजून एक व्यक्ती मोठी होती, ती म्हणजे संत कबीर महाराज. कबीर महाराज मुसलमान होते, आता वेळ नाही बोलायला. कबीर महाराज मुसलमान होते, पण आजही आम्ही ज्ञानोबा तुकोबा इतकीच किंमत कबीर महाराजांना देतो. आम्ही जातीवाद करत नाही वारकरी संप्रदायात. आजही 14 कीर्तनकार आहेत मुसलमानांची, आम्ही स्वीकारलेली आहे. कबीर महाराजांबद्दल आजही श्रद्धा तेवढीच आहे. चांगले मुसलमान आज बी आहेत, बरीच मुसलमान कीर्तन ऐकणारी आहेत, सप्ताला वर्गणी देणारी आहेत. कबीर महाराजांना सगळ्यांनी पाहिलं, नजर करून सांगितलं, नामदेवा आजच्या पेटात मी बांधा. किती बाबा हरकत नाही. कोण बोलू शकतो एवढ्या मोठ्या व्यक्ती पुढे? तुम्ही कीर्तन करा. माऊली तुमचा अवतार सांगतो, 4 म्हणाला थांबा. तशी आपली इच्छा. जनाबाई पहाटे काकड आरतीला, रात्री शेज आरतीला, दोन्ही वेळेस तुम्ही उपस्थित राहा. कुणाला गाता येतं पण हे नेतृत्व तुम्ही सांभाळा. ठीक आहे महाराज, हरकत नाही. सुंदर नियोजन झालं. तारणा बाण गोरा गुमटा माझा नामदेव महाराज फेटाबद्दल उभे राहिले. सुरुवात झाली, अभंग झाला, चाल झाली, विवेचना सुरू झाली. पांडुरंगा करू प्रथमला माऊलीने सुंदर चाल गायली. आता विचार करा, मी सामान्य गातोय, आम्ही जरा एखादी सुंदर चाल गायली तर तुमच्या अंतकरणातल्या कल्यामध्ये सामान्य गायकाच्या आवाजात ही पावर आहे. महाविष्णूचा आवाजात ज्ञानेश्वर माऊली गातो, नाव साधा असेल, त्या आवाजाने अक्षरशः नामदेव महाराज मोय झाले. नामदेव महाराज डोल, नामदेव महाराज डोलताय. हे वादकांनी पाहिजे. वादक हर्षीतून पकवायला लागले. वादकांच्याकडे टाळकऱ्यांचं लक्ष गेलं. टाळकरी हात दाखवू दाखवू टाळ. अख्खा पंढरपुरात कीर्तनाचा निनाद पसरला, देवळात आवाज शिरला. माझ्या सावळ्या सुकुमार भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कानात आवाज गेला. देवाच्या लक्षात आलं, आवाज माझ्या ज्ञानाचा, नामाचा दिसतो. 3 दिवस झाले दोघे देवळात आलेले. यांनी वाळवंटात नेमकं काय चालवलंय हे पाहण्यासाठी स्वतः भगवान परमात्मा बिटेच्या खाली उतरला. वाळवंटाच्या दिशेने देव चालू लागले. एक बाहेर अंधार, त्यातल्या हे ब्लॅक अँड व्हाईट मॅचिंग झालं. आता ज्ञाना दिसेल, मग नामा दिसेल. आता कसला ज्ञान, कसला एवढा मोठा समाज, 2 टेंबे पुसत पुसत चेहरे दिसायचे. चाल लागली, देव जागर असकर. कारण एवढी पवित्र भक्ती परमात्म्याची कोणी कीर्तन होती. एक गुरु एक शिष्य परंपरा होती. असला फेटा, असलं उपरणं, असले टाळकरी, असले हे पहिलंच कीर्तन 750 पाऊण 800 वर्षापूर्वी. असं करता 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 देव मध्यावर आला आणि अचानक माऊलीने प्रमाण दिलं. त्या प्रमाणाने भगवान परमात्मा इतका मोहित, इतका नाचला, इतका नाचला. वराती पाहिलं का तुम्ही? वरातींपेक्षा देव जास्त नाचला. वरातीत तरी पोरं कमीत कमी कपड्याचं बांध ठेवतात. हातपाय मोडतील, दात पडतील, कपडे काढून नाचणार. आमच्या देवाला कपड्याची सुद्ध नव्हती. इतका नाचला का अक्षरशः देवाचे कपडे मोडले. कोणतरी कबीर महाराज उद्या को कैसा नाच रहा है. कबीर महाराज वगैरे काय कुठला आहे तो? पंढरपुरात नाही बाबा. नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, नाचता नाचता देवाचा गळला पितांबर, सावध होई देवाईचे बोले कबीर, सावध होई देवाईचे बोले कबीर. नाचता नाचता देवाला
नामदेव कीर्तन करे पुढे देवनाचे पांडुरंग जनी म्हणे ज्ञान देवा बोला भंग 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 नाचता देवाचा पिंड मला कमी म्हणा अरे कुठला आहे तू पंढरपुरातला बाबा कशाला आला कीर्तन ऐकायला आला महाराज पण नाचतोच का बाबा लय कीर्तन आवडतं मला लय नाचतं वाटतं पण वेड्या तुझ्या अंगावर कपडे नाही म्हणलं देव सावध झाला आणि पळाला देव झाला सावध पण कबीर महाराजांनी स्पर्श केला करण सप्लाय झालं करण आज लाईटीचं करण नाही अध्यात्मातलं करण ज्याला लाईटीचं करण लागलं ते एक तर मरून जातं ना ते लाईट फेकून देते त्याला पण अध्यात्मातलं करण ज्याला लागलं त्याचा प्रपंच उद्ध्वस्त होतो आणि परमार्थ फलद्रूप होतो अध्यात्मातलं करण खूप अवघड आहे नेहमी मी मला वाटतं कालीच्या कीर्तन बोलू शकत तरी संसारिक माणसाने तुम्हाला अध्यात्मातलं करण लागलं नाही पाहिजे नाही तर प्रपंच नीट होणार नाही प्रपंच सांभाळून परमार्थ करायचा असेल तर काय करायचं माहितीये का देवळात गेला पण देवळात देवाच्या नजरे नजर नाही मिळवायची ज्याला प्रपंच नाही करायचा त्याने नजर नजर मिळवायची ज्याला प्रपंच सांभाळून परमार्थ त्याने मात्र मग नजर नजर नाही मिळवायची चरणावर नजर ठेवायची दर्शन घ्यायचं बाहेर पडायचं मग प्रपंच चांगला होतो तुकोबारांनी तेच केलं सारखं पाहता श्रीमुख सुखावले सुख सारखं चेहरा बघायचे डोळे बघायचे देवाचं स्वरूप बघायचे प्रपंच गेला डोळीस घ्यायला विमान आलं मात्र तसं आपलं होऊ नये आपला प्रपंचात जास्त जीव देवापेक्षा गाणं एक हिंदी देवळात गेलं तर काय करायचं माहितीये का हाथों से अपना दिल थाम लेना आंखों से आंखें मिलने न देना मिल गए तो हो गया तो टिंब टिंब हो जाएगा आणि ज्याला प्रपंचच करायचं नाही त्याने मात्र नजर नजर भिडवायची दो चार ऐसी मुलाकात होंगी सारे जमाने की बातें होंगी हो गया तो प्यार हो जाएगा लेकिन मुझसे हो जाएगा किसी भी मत करो ये सब झूठा बाजार है त्याच्याशी करा नजर नजर नाही भिडवायची चरणावर नजर ठेवायची इथं भिडून नाही द्यायचं कबीर महाराजांचं तेच झालं करण सप्लाय झालं कबीर महाराजांचा आता कबीर महाराज सामान्य होते काय अख्खा मंडप शिष्यांचा होता अख्खा मंडप नाचायला लागला वृंदावनासारखं असं जर कभी वृंदावन घेतो एक बार जाके ना वैसा मरना नाही वृंदावन प्रेम शिकायचं आहे ज्याला वैराग्य शिकायचं आहे त्याने महाराष्ट्रात यायचं प्रेम शिकायचं वृंदावन आज इथं चांगला कथा करा तालाचं स्वरच काय भजनेच मला भेटली राधा नाचे कृष्ण नाचे नाचे गोपी जन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरो ये ब्रह्म नाच नाच शिव मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन मन मेरो बन गयो सखी रे पावन वृंदावन आव मन मोहना आवन नंदन गोपियों के प्राण धन राधा जी के रमना गोपियों के प्राण धन राधा जी के रमना गोपियों के प्राण धन राधा जी के रमना राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे बोला बोला बोला
श्याम मिलाते राधे 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 श्याम मिलाते श्याम मिलाते घन श्याम मिलाते राधे राधे ओ राधे 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 ओ राधे राधे विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा बोला 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 माझा विठ्ठला दिवसातून 2-3 वेळा फक्त एवढं म्हणायचं विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा तरी आपला प्रपंच तो बरोबर करतो चिपकून राहायचं नाही का मी किती बी हे करो किती नुकसान होतं माझं आज शेठ मला नाराज दाखव मी बक्षीस मिळवून कधीच नाराज नसतो मी नुकसान झालं होणार होतं फायदा झाला येणारच होतं त्यात काय खुश व्हायचं कारण आहे मस्त टेबल राहायचं नाही त्याचा तिकडे जात बसत नाश्ता 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 11:30 वाजले कीर्तन संपलं त्यांचं 8ला सुद्धा 11:30 आपलं लवकर संपणार अजून अर्धा कोण तास सोडून देत 2-3 तास नाही घेणार आता कीर्तन संपलं सगळे आपाप आता ज्यांनी देव पाहिलाय ते लोक गप्प बसतील का समजा इथं आता देव आला येणार तर नाही पण आला समजा नाचला देव तुम्ही लोकांनी देव पाहिलं गप्प बसणार तुम्ही कोणी मामाला फोन कर कोणी मावशीला कर कोणी मेवणीला कोणी साडूला कोणी हायकला कोणी फेसबुकला कोणी व्हॉट्सअपला कोणी ट्विटरला कोणी इंस्टाला कोणी तिला फोन कर कोणी त्याला फोन कर आम्ही देव पाहिला कसं काय ते म्हणे आम्ही कीर्तन ऐकायला गेलो मग साक्षात देवाला दगडाचं देवकडे आम्ही लांबून नाही पाहिला प्रत्यक्षात देवाबरोबर नाचलो आम्ही ते खरंच ते म्हणजे इच्छा आहे का तुम्हाला एक काम करा ज्या अर्थी पहिल्याच दिवशी देवाला कीर्तन आवडलं आणि देव कीर्तनात येऊन नाचला त्यात रोजच्या कीर्तनात देव येणार तुम्ही उद्यापासून कीर्तन दुसऱ्या दिवशी असला समाज आला कशासाठी देव पण इतका समाज आला नजर पुरतो आता वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे कीर्तन करायचे नामदेव महाराज तिकडे गेले ज्ञानेश्वर माऊली इकडे अभंग झाला चाल झाली विवेचन सोडलं आणि कालच्या कीर्तनावर माऊलीने पर्याय दिला कालचे कीर्तनकार हरिभक्तीपर्यंत परमादरणे परम श्रद्धे माझे परमस्नेही संत शिरोमणी संत नामदेव महाराज यांच्या कालच्या कीर्तनामध्ये अखिल कोटी ब्रह्मांड नायक विश्वाचा जनिता जिने विश्व निर्मिले महर्षी देवा संस्थापिले 21 स्वर्गाते धरले सत्ता मात्रे आपुल्या असा तो विश्वात्मा स्वतः येऊन नाचला मंडळी देव नाचला तुम्हाला लोकांना फार विशेष वाटलं आमच्या दृष्टीने नाही त्याचं कारण असे त्या देवाच्या अंगातला प्रत्येक रक्ताचा बुंद माझ्या नामदेव महाराजांनी भरवलेल्या अन्नाच्या घासापासून निर्माण झालाय त्याची परतफेड म्हणून कदाचित देव नाचला असावा बाकीच्यांना बरं वाटलं म्हणजे लांब बसली होती कधीच कीर्तनाला येणारी देव पाहायला आलेली त्यांनी आक्षेप केले म्हणजे खऱ्या अर्थाने लोक बिघडवली संतांनी अंधश्रद्धेला लोकांना बळी पाडण्याचं काम हे वारकरी संप्रदायातले लोक करतायत दगडा देव कुठे नाचत असतो कुठे खात असतो का कालच्या सुद्धा कीर्तनात आपण नेमका देवच आला त्या कोणी अंधाराच्या खानदान त्यांनाच लोकांनी देव म्हटलं 2-4 माळकरी माणसं म्हणले असलं काही बोलू नका तुमच्या तोंडात किडे पडतील ते म्हणजे आमच्या तोंडात किडे पडू देत नाही तर साप पडू दे आम्हाला माहिती आहे दगडाचा देव आहे येऊ शकत नाही खाऊ शकत नाही खोट आहे हा खोट आहे जनाबाई होतं जनाबाई या 4-5 लोकांच्या संमतीमध्ये देवच नाही देव येतच नाही देव खात जनाबाई म्हणले होय रे बाबा होय जनाबाई कशामुळे जनाबाई आम्ही लहानपणापासून समाजात आहोत उभी आयुष्यामध्ये आजपर्यंत ज्यार्थी आम्ही देवच पाहिला नाही आमचा असं मत जगात देवच नाही जनाबाई म्हणले वेडे रे वेडे बाबा तुम्ही कितीही दिवस जगलात जर निगेटिव्ह राहिलात देवाची बात कोण म्हणतो तुम्हाला देव भेटत नाही कोण म्हणतं देव खात नाही कोण म्हणतं देव येत नाही निगेटिव्ह माणसं कधीच यशस्वी होत नाही माणसाने नेहमी पॉझिटिव्ह राहिलं पाहिजे नेहमी पॉझिटिव्ह राहायचं कोण म्हणते देव भेटत नाही कोण म्हणते ते लोग कहते हैं भगवान आते नहीं कौन कहते आते नहीं द्रौपदी की तरह हम बुलाते नहीं द्रौपदी की तरह धुन लगाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो लोग कहते हैं भगवान खाते नहीं कौन कहता है खाते नहीं संत नामदेव की तरह या तो फिर शबरी की तरह हम खिलाते नहीं शबरी की तरह तुम खिलाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो कृष्ण गोविंद गोपाल गाते चलो
मन को विषयों से विष से हटाते चलो। ओ हो हो ओ हो हो ओ हो तुम मगर भक्ति करने का वादा करो। विश्वास ठेवा, वादा करा, भक्ती करा, मी तुमच्यासाठी येतो। तुम मगर भक्ति करने का वादा करो, मैं यूं ही मस्त अवतार लेता रहूं। पण आपण वादा करते म्हणून ते आपल्या सगळं, म्हणून तर ते गाणं आहे, वादा तो टूट जाता है मिलने की तुम कोशिश करना, वादा कभी न करना। कान्हा रे भेट देना मला, कृष्णा रे भेट देना मला। कान्हा रे भेट देना मला, वाट तुझी पाहताना नैन माझे शिनले। अशी अवस्था झाली पाहिजे। कोण म्हणतो ते भेटत नाही? जनाबे म्हणतात लांब नाहीये, दृष्टी बदला, पॉझिटिव्ह व्हा। देव लांब नाही, देव तुमच्या जवळ, देव आहे, देव आहे। कुठे शोधा? पहिल्या चरणात। देव Bye.
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली आवाज आवाज महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली देवा हे हृदय मंदिरे शोधून पाहे देवनतला नाना परी भरो निवरला चराचरी अभंगाच्या पहिल्या चरणात आताशी आपण घुसलोय. अजून 3 चरण पेटी पॅक आहेत, त्यातलं मटेरियल काढायचं आम्ही. आता जर जास्त एक एक निघून जातील. वेळ जवळजवळ 10 मिनिटच असेल तर कोणी घड्याळ दाखवलं कोणी संप म्हणणं त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल